नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक नवीन प्रॅक्टिकल घेऊन आलेलो आहे. डायलेक्ट्रिक टेस्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑइल. तर आपल्याकडे दोन टाईपचे ट्रान्सफॉर्मर ऑइल आहेत. हे एकदम लाल कलरचं ट्रान्सफॉर्मर ऑइल आहे, ज्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ही खूप कमी आहे, खराब ऑइल आहे. ओके, ते संपत आलं आपलं, कारण बऱ्याच वेळेस टेस्ट करून आपण बघितली आणि त्याच्यामुळे ते खराब झालं. आणि हे याची पण डायरेक्ट स्ट्रेंथ चांगली नाही आहे, प्युअर नाही आहे. आपल्याकडे प्युअर ट्रान्सफॉर्मर ऑइल आहे, त्याची पण डायरेक्ट टेस्ट आपण स्ट्रेंथ चेक करणार आहोत. तर सर्वात प्रथम तुम्हाला ओळख करून देतो. तर ही आहे डायलेक्ट्रिक टेस्ट ट्रान्सफॉर्मर टेस्टिंग किट. तर या टेस्टिंग किटमध्ये आपल्याला इथं व्होल्टमीटर दिसतं आहे. हे काय करतं आहे, के व्हीमध्ये व्होल्टेज मोजण्याचं काम करतं आहे. ओके, त्याच्यानंतर ही HT ऑन, व्हेरियाक आपण मिनिमम टू मॅक्सिमम अशा पद्धतीने व्हेरिएबल सप्लाय. हे मेन सप्लाय ऑन असल्याचं इंडिकेटर आहे आणि इथून आपण ऑन ऑफ करू शकतो. ओके, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. ही फ्यूज आहे आणि इथून आपण ही फ्यूज आहे, काढून दाखवतो मी तुम्हाला. या टाईपची छोटी 5 एम्पियरची फ्यूज आपण तुम्ही बघितली असेल. ओके, ही फ्यूज. ओके, आता ही कनेक्टेड आहे आणि सर्किटरी ऑन आहे. हे काय आहे, याच्या बाजूला अर्थिंग आहे. कोणती अर्थिंग? सिस्टीम अर्थिंग आपण म्हणतो त्याला. कोणती अर्थिंग? सिस्टीम अर्थिंग. तर फ्यूज आपण कनेक्ट केली. आता मी तुम्हाला फक्त एकदा ऑन करून दाखवतो, आतली प्रोसेस दाखवतो. तर पहा, हे ऑन केलं आहे. मेन सप्लाय इथून ऑन ऑफ करू शकतो आपण. ऑन केलं, त्याच्यानंतर इथं आपण HT ऑन करू शकतो. ऑन केल्याच्यानंतर हे सगळी प्रोसेस चालू होईल आणि इथून आपण सप्लाय व्हॅरी करू शकतो. ओके, हे पहा, सप्लाय वाढला आहे, कमी केला, अशा पद्धतीचं आहे. तर मेन प्रोसेस बघा. तर एक मिनटं, यस. आता बघा, हे आहे तुमचं मेन ट्रान्सफॉर्मर टेस्टिंग टँक म्हणायचं याला. ट्रान्सफॉर्मर टेस्टिंग टँक. याच्यामध्ये हे आहे ट्रान्सफॉर्मर ऑइल आणि मधात हे काय स्पेअर गॅप आहे. ओके, हा आपण ॲडजस्ट करू शकतो. याचा डेप्थ जी आहे ती आपण ॲडजस्ट करू शकतो. हे स्क्रूनी ढिलं केलं की हे ॲडजस्ट होतं. तर याच्यामध्ये जवळपास आता 1.5 mm आपण गॅप ठेवला आहे. किती? 1.5 mm गॅप ठेवला आहे. आणि हे आहे तुमचं ट्रान्सफॉर्मर ऑइल, ट्रान्सपरंट ऑइल. आता हे थोडं ह्या साईडने कुठंतरी लीक असावं, त्याच्यामुळे ते ऑइल गळतं आहे आणि त्याच्यामुळे हे आता हात आपले चिकट व्हायला लागले. परंतु बाकी हे वर्किंगमध्ये आहे बऱ्यापैकी. तर इथं आपण लक्षात घ्या, याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण ते ठेवतो आहे. ओके, याच्यामध्ये असं ठेवल्याच्या नंतर आपल्या असं निदर्शनात येतं आहे की ते हे ट्रान्सफॉर्मरचं ऑइल आपण, हे हाय व्होल्टेज टर्मिनल आहे. 230 व्होल्टचा सप्लाय आपण 60 किलो व्होल्टपर्यंत कन्वर्ट करतो इथं, म्हणजे 60 kV पर्यंत. आणि हे ठेवल्याच्यानंतर ह्या 2 पॉईंटच्या अक्रॉस हाय व्होल्टेज डेव्हलप होतं आहे आणि हाय व्होल्टेज डेव्हलप झाल्याच्यानंतर हे काय होईल, इथं स्पार्क क्रिएट होईल आणि तो स्पार्क आपल्याला चेकआउट करायचा आहे. तर अशा पद्धतीने याला इथं ठेवायचं आहे. ठेवल्याच्यानंतर थोडं ऑइल आपण पुन्हा टाकून देऊ, कारण ते पूर्ण भरलेलं नाही, पूर्ण इमर्ज झालेलं पाहिजे ते. ओके, पूर्ण त्याला याच्यामध्ये डुबून टाकू आपण. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, त्याचं झाकण लावायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर त्याला थोडं प्रेस करायचं आहे. तर हे जे बटन आहे, हे आपल्याला प्रेस करण्यासाठी आपण त्याला थोडं प्रेस करावं लागणार आहे. हे ढिलं राहतं आहे. तर त्यासाठी एक मिनिट, काय करायचं सर, इथलं घ्यायचं बरं, काही ह्याच्यातला व्हिडिओ घ्यायचा. चालू आहे आता. 8 सेकंद. चला, आता आपण काय करू, पहिले याला चांगलं प्रेस करू आणि नंतर इथं बघा, आता इकडं बघा, हे चालू आहे पोरं.
हे ऑन केलं आहे, हे ऑफ केलं आहे. आता आपण काय केलं आहे, व्हेरियाक सध्या मिनिमम आहे, व्हेरियाक आता मिनिममपासून वाढायला लागलं आहे. कितीवर वाढलं आहे, 10 kV किती kV 10 kV आता ते जसं वाढत जाईल तसं याच्यामध्ये डायलेक्ट्रिक स्ट्रेन तयार होईल आणि ते बघा. आता चांगलं लक्ष द्या विद्यार्थ्यांना. HT ऑन नाही झालेलं. आता होईल ते. HT ऑन नव्हतं झालं. आता लक्ष द्यायचं आहे. स्टेसिस यायला सुरुवात झाली ती आणि स्पार्क गॅप दिसला. तर अशा पद्धतीने आता इतक्या व्होल्टवर, ओके, आता हे शिल्लक आलं आहे चुकून, परंतु इतक्या व्होल्टवर ते काय दाखवलं आहे, डायलेक्ट्रिक स्ट्रेन दाखवले. ॲक्च्युली ते तेवढी नाही आहे. आपण परत एकदा व्हेरीफाय करू. चला पुन्हा एकदा बघू कितीवर येते. आता 20 kV पासून स्ट्रेसेस सुरू होतात. हां, तर ही आहे त्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेन 30 ते 40 kVच्या दरम्यान आलेली. ओके, तर अशा पद्धतीने आपण ट्रान्सफॉर्मरची डायलेक्ट्रिक स्ट्रेन चेकआउट करतो. आणि समजा जर ही डायलेक्ट्रिक स्ट्रेन 30 kV पेक्षा कमी आली, किती, 30 kV पेक्षा कमी आली, तर हे ट्रान्सफॉर्मर ऑइल वापरणे योग्य नाही असं गृहीत धरलं जातं. आणि मग त्याला काय केलं जातं, प्युरिफाय केलं जातं. तर आपण ट्रान्सफॉर्मरच्या व्हिजिटला बघितलं की ते प्युरिफाय करण्यासाठी ऑइल प्युरिफायर वापरतो. तर त्याच्यामध्ये 2-3 प्युरिफायर आहेत. ते मेंटेनन्स नावाच्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला सिलेबसला सुद्धा आहे. तर सेंट्रलाइज प्युरिफायर आपण वापरतो. आणि हे पाहता पिवळसर दिसतं, ते एकदम ट्रान्सपरंट दिसत असते ते ऑइल. हा जो गॅप आहे ना, तिथं काय झालं होतं, स्पार्क डेव्हलप झाला होता. आणि स्पार्क डेव्हलप झाला आणि ते त्याची त्या जितक्या व्होल्टला त्याची डिस्चार्ज झाली, स्पार्क डेव्हलप झाला, ती त्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेन झाली. ओके, समजलं सगळ्यांना.